ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की हा मुलगा जगूच शकत नाही, याची आम्ही गॅरंटी सुद्धा देऊ शकत नाही। मी जन्माला आल्या तेव्हा मला खऱ्या अर्थानं काचेमध्ये ठेवण्यात आलं। अक्षरशः 5 दिवस माझ्या आईनं मला बघितलं नव्हतं। माझ्या आईनं मला ज्या वेळेला शिकवलं, माझ्या आईनं मला सांगितलं खऱ्या अर्थानं तू ज्या वेळेला काचेमध्ये होतात, ती काच ज्या पद्धतीची असते, काच जशी पारदर्शक असते तशा पद्धतीचं तुझं व्यक्तिमत्व देखील पारदर्शक असायला हवं। नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओसाठी लाईव्ह स्टोरी सबस्क्राइब करा। नमस्कार, मी शिवव्याख्याते प्रतीक पाटील, माजी आमदार युवा संसद महाराष्ट्र शासन, आज आपल्या समोर माझ्या जीवनाचा प्रवास मांडण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। खरं तर काही माणसं ही जीवनाच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो आणि माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा मुळात लिहिलेलाच असतो। मग मी माझ्या जीवनामध्येच नेमका काय संघर्ष केला, मग माझं जीवन नेमकं कशा पद्धतीने घडलं, हे खऱ्या अर्थानं तुमच्या समोर मांडण्यासाठी आज चॅनलच्या माध्यमातून उभा आहे। पण खरं सांगायचं झालं तर माणसाचा संघर्ष हा वयाच्या 10व्या वर्षी 11व्या वर्षी, म्हणजे ज्या वयामध्ये माणसाला कळायला लागतं, ज्या वयामध्ये मुलाला कळायला लागतं, तेथून माणसाचा संघर्ष सुरू होतो। पण माझा संघर्ष हा मी ज्या वेळेला जन्माला आलो ना त्यावेळेपासून सुरू झाला। म्हणजे ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की हा मुलगा जगूच शकत नाही, याची आम्ही गॅरंटी सुद्धा देऊ शकत नाही। म्हणजे तेथून पासून आजपर्यंतचा माझा हा खऱ्या अर्थानं संघर्षाचा प्रवास आहे। मी जन्माला आल्या तेव्हा मला खऱ्या अर्थानं काचेमध्ये ठेवण्यात आलं। अक्षरशः 5 दिवस माझ्या आईनं मला बघितलं नव्हतं। म्हणजे ज्या वेळेला जीवनात यशस्वी होत असताना मला नेहमी आठवतं की ज्या डॉक्टरांनी माझी गॅरंटी दिली नव्हती, ज्या डॉक्टरांना खऱ्या अर्थानं हा मुलगा जगेल की नाही हे माहिती नव्हतं, पण तोच विद्यार्थी आज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे तर अखंड दिल्लीपर्यंत, त्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचून आला। याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे वक्तृत्व। आणि आज याच वक्तृत्वानं मला खऱ्या अर्थानं जगण्याची नवी उमेद दिली। खरं तर कला ही माणसाला कधीच मारत नाही, कला ही एक माणसाला जगवण्याचं साधन आहे। ती कला सातत्यानं माणसाला जगवत असते, म्हणून त्या कलेनं खऱ्या अर्थानं मला घडवलं। ज्या वेळेला माझा खऱ्या अर्थानं मी 10वी-11वीला गेलो आणि 10वी-11वीला जात असताना माझ्या वक्तृत्वाला खऱ्या अर्थानं वळण मिळालं। पण याच्या आधीचा माझा काळ काय होता, मला वक्तृत्व म्हणजे काय हे खऱ्या अर्थानं माहिती नव्हतं। मी ज्या वेळेला पहिल्यांदा अंगणवाडीमध्ये ऍडमिशन घेतलं, अंगणवाडी असू दे, मोठा गट असू दे आणि लहान गट असू दे, या तिन्ही गटामध्ये खऱ्या अर्थानं मी ज्या वेळेला शिकण्यासाठी गेलो, पण त्यावेळेला माझ्या घरातलं वातावरण पूर्णपणे संस्कारमय वातावरण होतं। मी आयुष्यात खऱ्या अर्थानं कधी आयऱ्यानं खेळलो नाही, खऱ्या अर्थानं मी आयुष्यामध्ये कोणत्या ग्राउंड मध्ये खेळायला गेलो नाही, कारण की घरातल्यांचे असणारे संस्कार असे होते की घराच्या बाहेर कुठल्या चौकामध्ये तू बसायला जायचं नाही। पूर्णपणे घरातलं संस्कारमय वातावरण, मुळात संस्कार म्हणजे नेमकं काय तर माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतो ना, तो विचार म्हणजे संस्कार, आणि तो संस्कार लहानपणीच त्या संस्काराचं बाळकडू माझ्या घरातल्यांनी माझ्या मनामध्ये पेरलं होतं। आणि सांगायला मला अभिमान वाटतो, ज्या वेळेला मी पहिल्यांदा शाळेमध्ये ऍडमिशन घेतला त्या प्रियदर्शनीनं मला सगळ्यात पहिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार त्यावेळेला मी लहान असताना मला मिळाला। मी ज्या वेळेला विद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं, 1ली ते 4थीची शाळा होती आणि त्या 1ली ते 4थीच्या शाळेमध्ये मी ज्या वेळेला ऍडमिशन घेतलं आणि त्या शाळेमध्ये एक निवडणूक घेण्यात आली होती आणि त्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा मी अर्ज केला। आणि त्यावेळेला अर्ज केल्यानंतर मला शाळेतून मित्रांनी इतका सपोर्ट केला की त्यावेळेला त्या पहिल्यांदाच त्या शाळेने घेतलेल्या निवडणुकीमध्ये मी या शाळेचा मुख्यमंत्री झालो। म्हणजे त्या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन होणार होतं, त्या मंत्रिमंडळाचा एक मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला माझी खऱ्या अर्थानं निवड करण्यात आली। आणि निवड झाल्यानंतर त्यावेळेला मला तिथं 5 मिनिटं बोलायचं होतं। मग बोलायचं काय, इथं पासून माझ्या वक्तृत्वाला सुरुवात झाली। म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही जीवनात यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत असताना तुम्हाला बोलता आलं पाहिजे, बोलल्याशिवाय खऱ्या अर्थानं जीवनात काहीच नाही। ज्याला खऱ्या अर्थानं बोलता येतं तो या जगाच्या पाठीवर कुठेही जा, त्याला मरण नाही, हे मला त्यावेळेला कळालं। आणि त्यावेळेला माझ्या खऱ्या अर्थानं वक्तृत्वाला सुरुवात झाली। इयत्ता 2री मध्ये असताना पहिल्यांदाच आई या विषयावरती माझं पहिलं वक्तृत्व झालं आणि तेथून पासून माझा सुरू झालेला प्रवास हा 7वी-8वी पर्यंत येऊन ठेपला। हळूहळू शाळेमध्ये असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायला लागलो आणि तो सहभाग भले खऱ्या अर्थानं माझा त्या ठिकाणी नंबर येत नव्हता, पण वक्तृत्वात नेमक्या चुका काय आहेत हे मी शोधत होतो। आणि 7वी मध्ये असताना मी त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला
एका वर्षामध्ये 3 वक्तृत्व स्पर्धा शाळेमध्ये घेतल्या जात होत्या. त्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला मी माझा सहभाग नोंदवला आणि तो सहभाग नोंदवल्यानंतर त्या तिन्ही स्पर्धेमध्ये माझा एकदाही नंबर आला नाही. मग त्यावेळेला मला मॅडमांना मी विचारलं, मॅडम तुम्ही मला वक्तृत्व स्पर्धेत मी 3दा सहभाग घेऊन सुद्धा माझं चांगलं लिखाण असून सुद्धा तुम्ही मला नंबर का देत नाही? त्यावेळेला माझ्या मॅडमांनी मला त्या चुका सांगितल्या आणि त्या चुकीतून मी सुधरत गेलो आणि खऱ्या अर्थानं माझ्या वक्तृत्वातल्या पहिल्या गुरु ठरल्या त्या आदरणीय थोरात मॅडम. त्या थोरात मॅडमांनी मला वक्तृत्व म्हणजे काय असतं हे मला खऱ्या अर्थानं सांगितलं आणि वक्तृत्वातल्या बारीक सारीक चुका खऱ्या अर्थानं त्यांनी मला 7वी मध्ये असताना शिकवल्या आणि वक्तृत्व नेमकं काय असतं हे शिकून मला वक्तृत्व स्पर्धेसाठी बाहेर पाठवण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आणि आयुष्यातली पहिली स्पर्धा ज्या साखरामध्ये दुसऱ्या शाळेमध्ये होणार होते त्या दुसऱ्या शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेसाठी गेलो आणि छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती मी एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकाच्या माध्यमातून बाहेरच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मला मिळालं आणि ते पाकिट होतं फक्त 150 रुपयाचं. आणि त्याच वक्तृत्वाच्या 150 रुपयापासून सुरू झालेला माझा प्रवास आज अखेर त्याच वक्तृत्व स्पर्धेचं सगळ्यात मोठं प्रथम क्रमांकाचं जवळपास 45,000 असं बक्षीस मिळवलं ते खऱ्या अर्थानं वक्तृत्वाच्या माध्यमातून मिळवलं. म्हणजे 150 रुपयांपासून वक्तृत्वामध्ये प्रथम येणारा खऱ्या अर्थानं विद्यार्थी आज कुठेतरी पुढे जाऊन 45,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवतो. याच्या पाठीमागे सुद्धा भरपूर वाचन असलं पाहिजे आणि ते वाचन खऱ्या अर्थानं घडलं पाहिजे. त्या वाचनातून माणूस घडतो म्हणून वाचलं पाहिजे हे मला वारंवार सांगितलं जात होतं. म्हणून साखरामध्ये असणारं आमचं जवाहर सार्वजनिक वाचनालय त्या वाचनालयामध्ये मी माझा प्रवेश मी त्यामध्ये सहभागी झालो आणि त्या वाचनालयाचा एक सभासद झालो आणि त्या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक पुस्तकं वाचायला लागलो आणि जवळपास 35,000ची ग्रंथसंख्या असणारं आमचं साखरा गावातलं वाचनालय त्यामध्ये अनेक पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांच्या माध्यमातून मी घडत गेलो आणि ज्या वेळेला त्या वाचनालयामध्ये प्रवेश घेतला त्यावेळेला आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगुले सरांसारखं एक व्यक्तिमत्व त्या महाराष्ट्रामध्ये अनेक या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. वक्तृत्वाच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून आणि समाजकार्याच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रेरणादायी ठरलेले आहेत ते आदरणीय डॉक्टर सूरज चौगुले सरांनी खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याला एक नवी दिशा देण्याचं काम केलं. आदरणीय थोरात मॅडमांनी वक्तृत्वाच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थानं स्टेज पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि तेच स्टेज पर्यंत पोहोचल्यानंतर इयत्ता 8वी पासून माझा वक्तृत्वाचा प्रवास सुरू झाला आणि तोच प्रवास 9वी पर्यंत पोहोचला आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही विट्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील वाचनालयामध्ये होती आणि त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मी जायचं ठरवलं. मग ज्या वेळेला त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी सहभाग नोंदवायचा त्यावेळेला विषय होता की प्रतिसरकार काळाची गरज आणि प्रश्नचिन्ह. मुळात या विषयावरती नेमकं काय बोलायचं हेच माहिती नव्हतं. मी आमच्या थोरात मॅडमांच्या जवळ गेलो आणि मॅडमांनी मला ती स्क्रिप्ट दाखवली. मॅडम म्हणल्या तू लिहून आण आणि मी त्यातल्या चुका सांगतो. त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटलांचं पहिलं पुस्तक मी वाचलं आणि त्याच्या माध्यमातून माझं मी स्क्रिप्ट लिहिलं आणि ते त्या मॅडमांना दाखवलं आणि त्यातून चुका सुधारल्या आणि मी त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी गेलो. खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक भावनिक क्षण येत असतात आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात भावनिक क्षण म्हणजे खऱ्या अर्थानं तो ठरला. मी वक्तृत्व स्पर्धेसाठी त्या गेलो. जवळपास 130 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता आणि तो सहभाग त्यामध्ये मी सुद्धा होतो आणि त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रतिसरकार काळाची गरज हा विषय मांडणारा एकमेव विद्यार्थी ठरलो आणि त्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा रिझल्ट लागला आणि तो रिझल्ट ऐकण्यासाठी शनिवार होता आणि शनिवारी मी माझ्या शाळेत गेलो होतो. शाळेमध्ये फोन आला की तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलाय. मी तेथून त्या क्रांतिसिंह नाना पाटील वाचनालय विटा या ठिकाणी निघण्यासाठी निघालो. मी ज्या मॅडमनी मला खऱ्या अर्थानं ते वक्तृत्व शिकवलं होतं त्या भाषणामध्ये बदल घडवले होते त्या मॅडमांच्या पाया पडलो आणि तेथून निघालो आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं मी बक्षीस पहिली माझ्या आयुष्यातली राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली होती आणि ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस मी स्वीकारलं आणि ते बक्षीस घेऊन मी शनिवारी घरी आलो. रविवारी शाळेला सुट्टी होती आणि सोमवारी तेच बक्षीस मी ज्या मॅडमांच्या हस्ते मला घ्यायचं होतं ज्यांनी माझ्या वक्तृत्वाला खऱ्या अर्थानं खाली कलाटणी दिली होती त्या मॅडमांच्या शुभ हस्ते मला ते बक्षीस घ्यायचं होतं. म्हणून दुसऱ्या दिवशी ती ट्रॉफी घेऊन मी माझ्या शाळेमध्ये गेलो पण त्यावेळेला माझ्या मॅडम मला त्या ठिकाणी दिसल्या नाहीत म्हणून ते बक्षीस मी कोणालाच दाखवलं नाही. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेलो. दुसऱ्या दिवशी त्या मॅडम नव्हत्या. मग मला प्रश्न पडला मॅडम का आलेल्या नाहीत म्हणून मी स्टाफ रूम मध्ये चौकशी केली तर त्यावेळेला मला समजलं
की आमच्या मॅडमांचा अपघात झालाय आणि त्याच्यामध्ये मॅडमला थोडीफार दुखापत झाली, त्याच्यामुळे मॅडम काही शाळेमध्ये 1-2-3 महिने येऊ शकणार नाहीत. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या वक्तृत्वाच्या माध्यमातून मी पहिली राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली होती आणि ज्या व्यक्तीमुळे जिंकली होती ती व्यक्ती मला खऱ्या अर्थानं तो पुरस्कार, ते बक्षीस देण्यासाठी नव्हती. म्हणून आज तागायत मी ते बक्षीस, मी माझ्या मिळालेल्या बक्षिसांपैकी ते कुठेही ठेवलेलं नाही. ते आजही बक्षीस ते माझ्या कपाटामध्ये ठेवलेलं आहे. कारण ते बक्षीस मला ज्या मॅडमांच्या हस्ते घ्यायचं होतं त्यावेळेला त्या मॅडम त्या ठिकाणी नव्हत्या, म्हणून त्या बक्षिसाला मी आज तागायत हात लावलेला नाही. माझ्या आईनं मला ज्या वेळेला शिकवलं, माझ्या आईनं मला सांगितलं खऱ्या अर्थानं तू ज्या वेळेला काचेमध्ये होतात ती काच ज्या पद्धतीची असते, काच जशी पारदर्शक असते तशा पद्धतीचं तुझं व्यक्तिमत्व देखील पारदर्शक असायला हवं. आणि तुला ज्या माणसांनी घडवलंय, तुला ज्या माणसांनी खऱ्या अर्थानं जीवनात यशस्वी होण्यापर्यंत पाठबळ दिलंय त्या माणसांना आयुष्यात कधी विसरू नकोस. आणि त्या पद्धतीनं मला जिने आजपर्यंत साथ दिली त्या लोकांना कधी विसरलो नाही. त्या लोकांच्या ऋणात सदैव मी आजपर्यंत तागायत राहिलो. याच्या पाठीमागचं सांगण्याचं उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की तुम्ही जीवनात यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलात तरी ते तुम्हाला यशस्वी करण्यापाठीमागं ज्या ज्या लोकांचा हात आहे, ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं तुम्हाला बळ दिलंय त्या लोकांना कधीही विसरू नका. मी जीवनात यशस्वी होत असताना माझ्या कुटुंबाचा सगळ्यात मोठा महत्वाचा हात आहे. माझं एकत्र कुटुंब आहे, माझ्या आई वडिलांचा अफाट कष्ट आहे. त्या कष्टातून खऱ्या अर्थानं मी शिकत गेलो. मी देखील एका सर्वसामान्य घरात जन्माला आलोय. माझे आजही वडील रानामध्ये शेतामध्ये काम करत असतात. मी ज्या वेळेला त्या वक्तृत्वाच्या माध्यमातून 9वी-10वी पर्यंतचा माझा प्रवास झाला आणि ज्या वेळेला मला कळालं की शिवचरित्र हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली तरुण पिढी ही सक्षम होणार नाही. आणि तरुण पिढीला सक्षम करावं यासाठी शिवविचार या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून व्याख्यानाला सुरुवात केली. इयत्ता 10वी मध्ये असताना मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात केली आणि शाळेतीलच एक मोरे सर होते, त्या मोरे सरांच्या गावामध्ये मी पहिलं तांबवे या गावामध्ये व्याख्यान दिलं. आणि आज तागायत जवळपास 150+ व्याख्यानं या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत मी केली. इथंच माझा प्रवास थांबला नाही तर माझ्या वक्तृत्वानं मला काय दिलं असेल तर माझ्या वक्तृत्वानं मला मुंबईच्या विधान भवनामध्ये 2 दिवस आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून जी युवा संसद घेतली जाते त्या युवा संसदेमध्ये या सांगली जिल्ह्याचा 2 दिवसीय आमदार म्हणून मला मुंबईच्या विधान भवनामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या महाराष्ट्रात जेवढे काही आमदार असतील, खासदार असतील, म्हणजे ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून सुरू झालेला माझा प्रवास, ज्यांनी माझं ग्रामपंचायत सदस्यांनी माझं पहिल्यांदा भाषण ऐकलं तिथपासून आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी माझं भाषण ऐकलं, इथपर्यंतचा माझा प्रवास सुरू झाला. दरवर्षी खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्र्यांसमोर आमचं भाषण व्हायला लागलं आणि आमदार असतील, खासदार असतील किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते असतील यांच्या समवेत अनेक बैठका व्हायला लागल्या. शिक्षण मंत्र्यांसमोर बैठका व्हायला लागल्या. मुख्यमंत्र्यांसोबत युवा संसदेचा आमदार म्हणून काम केलं. याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेला कर्नाटकमध्ये मध्यंतरीच एक राष्ट्रीय युवा उत्सव घेण्यात आला होता त्यावेळेला माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या समोर खऱ्या अर्थानं एका इव्हेंट मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर येत्याच 12 तारखेला खऱ्या अर्थानं ज्यावेळेला दिल्लीमध्ये मेरी माटी मेरा देश हे अभियान अनुरागजी ठाकूर साहेब केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते अभियान झालं आणि त्या अभियानामध्ये सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आणि या वाळवा तालुक्याचं प्रतिनिधित्व म्हणून काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे माझ्या वक्तृत्वानं मला माझ्या साखरापुरतं मर्यादित ठेवलं नाही, माझ्या वाळवा तालुक्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही, माझ्या सांगली जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही किंवा या महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं नाही, त्या दिल्लीच्या तख्तापर्यंत माझ्या या वक्तृत्वाने मला पोहोचवलं. आणि तेच खरंच वक्तृत्व ही एक अशी कला आहे ती तुम्हाला या जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला त्या वक्तृत्व कला खऱ्या अर्थानं तुम्हाला जगवण्याचं एक साधन आहे. तुम्ही ज्या वेळेला बोलायला लागता त्यावेळेला अनेकांच्या प्रश्नांची उत्तर मिळायला लागतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही वक्तृत्व कला ही अवगत केली पाहिजे. आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबात येणारा विद्यार्थी आज विधान भवनामध्ये आमदार म्हणून काम करायला लागतो. आज खऱ्या अर्थानं दिल्ली समोर माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या समवेत अनुरागजी ठाकूर साहेब यांच्या समवेत काम करायला लागतो. याच्या पाठीमागचं कारण फक्त एवढंच आहे की तुम्ही वाचलं पाहिजेत. तुमच्यामध्ये कोणती तरी कला असली पाहिजे. तीच कला तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जीवनात यशस्वी होण्यापाठीमागं हे सगळ्यात मोठं यश आहे. आज या वक्तृत्वानं आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या अनेक
वक्तृत्व स्पर्धा मी जिंकला आणि गेल्याच वर्षी या भारत देशातली सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी वादविवाद स्पर्धा आज खऱ्या अर्थानं मी जिंकली आणि या महाराष्ट्रातल्या सेमीफायनल पर्यंत टॉप 32 मधून सेमीफायनल पर्यंत पोहोचण्याची संधी या वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली आणि ताज हॉटेलमध्ये सुद्धा आज वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचण्याची संधी आज खऱ्या अर्थानं या मला वक्तृत्वानं दिली. म्हणजे वक्तृत्व कला असू दे किंवा तुमच्या अंगामध्ये असणारी कोणतीही कला, ती कला तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापाठीमागे खूप मोठं श्रेय देत असते. तुमच्यामध्ये असणारी कला तुम्ही खऱ्या अर्थानं जपली पाहिजे आणि हीच कला तुम्हाला जीवनात नक्कीच यशस्वी बनेल. इतकाच मी तुम्हा सर्वांना आव्हान करतो आणि एक माफक आशावाद व्यक्त करतो. खरं तर जीवनात यशस्वी होत असताना अनेक माझ्या आयुष्यामध्ये प्रसंग घडले. मी कसा मोटिवेट झालो हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. ज्या वेळेला माझ्या घरामध्ये नेहमीच कोणती ना कोणती तरी बैठक बसत असते आणि ज्या वेळेला एकत्र कुटुंब असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही नेहमीच संध्याकाळी जेवण झाल्यानंतर बसतो आणि जेवण झाल्यानंतर बसल्यानंतर मी माझ्या वडिलांना सहज विचारलं की बाबा तुम्हाला काय वाटतं का की तुमचा मुलगा डॉक्टर व्हावा, तुमचा मुलगा इंजिनियर व्हावा किंवा तुमचा मुलगा वकील व्हावा, नेमकं तुमचं काय स्वप्न आहे? त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये जा आणि त्या क्षेत्रामध्ये तुझं करिअर घडव. तरीही मला राहुलं नाही. मी माझ्या वडिलांना पुन्हा प्रश्न केला, नाही की प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांना डॉक्टर बनावं, आपल्या मुलगाने इंजिनियर बनावं किंवा अन्य काही बनावं, तसं तुमचंही काहीतरी स्वप्न असेल ना. त्यावेळेला वडील म्हणले सकाळ उठल्यानंतर मी तुला माझं स्वप्न सांगतो. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला की तुम्ही आता काल सांगणार होतात की मी नेमकं काय व्हावं. त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला सांगितलं की माझं एकच स्वप्न आहे की आपलं एक स्वतःचं सिम कार्ड असावं. म्हणजे आज अनेक कंपन्या या सिम कार्डच्या आहेत, जसं की जिओ असेल, व्हीआय असेल, एअरटेल असेल, याच्या माध्यमातून अनेक सिम कार्ड आहेत. तशी सिम कार्ड आपलं एक स्वतःचं सिम कार्ड असावं असं माझ्या वडिलांनी मला इयत्ता 9वी मध्ये असताना सांगितलं. मग मला वाटलं की छोटंसं तर सिम कार्ड आपलं असावं, मग एवढं काय स्वप्न आहे. मी माझ्या वडिलांना सांगितलं हे असं स्वप्न आहे, मी नक्कीच पूर्ण करेल. त्यावेळेला वडील शेतामध्ये गेले आणि शेतामध्ये गेल्यानंतर मी सर्च केला की एक सिम कार्ड काढण्यासाठी किती खर्च येतो किंवा सिम कार्ड काढण्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे. त्यावेळेला इयत्ता 9वी मध्ये असताना त्या सिम कार्डचा अभ्यास केला. मग त्यावेळेला मला कळालं की एक सिम कार्ड काढण्यासाठी कितीतरी कोट्यावधी रुपयांची संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. त्या सिम कार्डचे टॉवर आज प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये असले पाहिजेत. त्या सिम कार्डची कंपनी आणि त्या कंपनीचे मॅनेजर असतील किंवा जी काही काम करणारी संघटना असेल ती कमिटी त्या त्या भागामध्ये असणं आवश्यक आहे. आणि हे सगळं उभं करण्यासाठी कितीतर हजार नव्हे तर लाखो पटीत आज आपल्याला पैसे असायला हवेत. त्यावेळेला मला कळालं. वडील शेतातून घरी आले आणि मी वडिलांना सांगितलं, अहो तुम्ही एक सिम कार्ड काढायला सांगितलं पण सिम कार्ड काढण्यासाठी एवढा खर्च आहे आणि हे काय मी शक्य होऊ शकत नाही. माझ्या वडिलांनी मला त्यावेळेला जे उत्तर दिलं ते खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये यशस्वी ठरण्यापाठीमागं सगळ्यात मोठं उत्तर होतं. त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला सांगितलं, अरे बाळा मी तुला सिम कार्ड काढायला सांगितलं, याच्या पाठीमागचं कारण काय की तू भले भविष्यामध्ये सिम कार्ड नाही काढशील पण तू ते सिम कार्ड ज्या सॉकेटमध्ये बसतं ना ते सॉकेट मात्र तू नक्कीच बनवशील असं मला वाटतं. सांगण्याचं उद्दिष्ट माझ्या वडिलांचं एवढंच होतं की ती स्वप्न बघत असताना की तू स्वप्न मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार असं बघू नको, तर मला या भारतातला 1 नंबरचा डॉक्टर व्हायचा आहे असं तू स्वप्न बघ. मला या भारतातला 1 नंबरचा इंजिनियर व्हायचा आहे असं तू स्वप्न बघ. त्यावेळेला तू कुठेतरी आपल्या जिल्ह्याचा, तालुक्याचा 1 नंबरचा डॉक्टर, 1 नंबरचा इंजिनियर होशील. माझ्या वडिलांचं सांगण्याचं उद्दिष्ट फक्त एवढंच होतं की तू स्वप्न बघत असताना तू स्वप्न मोठी बघ. मी तुला सिम कार्ड करण्यासाठी एक स्वप्न सांगितलं जेणेकरून तू एखादं सॉकेट तरी काढशील. माझं सांगण्याचं उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की तुम्ही स्वप्न बघत असताना तुम्ही स्वप्न त्या पद्धतीने बघत जावा. फक्त मला या तालुक्याचा, जिल्ह्याचा नव्हे तर मला भारतातला 1 नंबरचा अधिकारी व्हायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला प्रयत्न करायला लागाल तेव्हा तुम्ही तुमच्या महाराष्ट्राचा किंवा जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं 1 नंबरचा अधिकारी बनाल असं मला वाटतं. त्यावेळेला तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेला तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही राजाच म्हणून राहिलं पाहिजे. त्या क्षेत्राचं जर नाव निघालं, त्या व्यक्तीचं जर नाव निघालं तर त्या क्षेत्राचं नाव निघालं पाहिजे. माझ्या वडिलांनी सांगितलं तुला वक्तृत्वामध्ये आवड आहे, तुझं जर वक्तृत्वामध्ये जर साखरा गावामध्ये प्रतीक पाटील म्हणलं तर लोकांच्या समोर ते खऱ्या अर्थानं वक्तृत्वाचं क्षेत्र उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचं तू काम करायला लाग आणि वक्तृत्वासाठी तुझं असणारं वाचन हे खऱ्या अर्थानं चालू ठेव आणि त्या वाचनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी आजपर्यंत घडत गेलो. असे जगावे दुनियेमध्ये आयुष्याला लावून येत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची,
भीती आंधळ्या त्या ताऱ्यांची, आयुष्याशी भिडताना चैन करावी स्वप्नांची, आयुष्याशी भिडताना चैन करावी स्वप्नांची, अशी प्रबळ इच्छा ज्याच्या अंगी तया मार्ग मी ती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. लाईफ स्टोरी या मराठी चॅनेलनं मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझा जीवन प्रवास मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि सदैव त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो. धन्यवाद. लाईफ स्टोरी हे चॅनल प्रेरणादायी लोकांचा जीवन प्रवास कसा झाला हे दाखवण्याचे काम करते. जर तुमच्या आसपास लोकांमध्ये अशाच काही प्रेरणादायी लाईफ स्टोरी असतील तर आम्हाला कळवू शकता. त्या लाईफ स्टोरीज आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचवू, ज्याने इतर लोक इन्स्पायर्ड होतील. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पहा.